नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, आपल्याला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ हा स्किप न करता बघावा लागेल। म्हणजे सरकारने नवीन नियम आणि नवीन अटी 2024 साठी मान्यता करायला सांगितले आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट असणार आहे। व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि जर व्हिडिओ तुम्ही बघत नाही तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगता अर्धवट माहिती बघता आणि कमेंट मध्ये विचारता की तुम्ही अर्धवट माहिती देता। तर राज्यातील या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती कर्जमाफी माफ करण्यात आली आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। राज्यातील काही शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, शेतकऱ्यांची किती कर्ज माफ होणार आहे या संदर्भात या ठिकाणी अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया। शेतकऱ्यांना कर्जमाफी आपल्याला बघायची असेल सन 2019 मध्ये जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी एकूण 52,500 लाख इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकृत माहिती बघण्यासाठी आपल्याला जीआर सुद्धा बघू शकता। जीआर साठी निर्गमित आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा, त्या ठिकाणी तुम्हाला जीआर दिसणार। तर या ठिकाणी आपल्याला माहिती अर्धवट आहे, कारण कसं व्हिडिओ हा खूप मोठा होतो आणि व्हिडिओ शेतकरी लोक पूर्ण बघत नाही, त्यामुळे थोडक्यात माहिती सांगावी लागते। सहकार शासन पणन व वस्त्र उद्योग विभागाने 30 मार्च 2024 ला जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे। सन 2023 मध्ये नुकसान झालेले होते, त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज सुद्धा घेतले होते, पण आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे। या संदर्भाचा पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात नुकसान झालेली असून यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती भरपूर बाबी आल्या। यामध्ये शेतकऱ्यांचे बरेचपैकी नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबद्दल शासनाच्या वतीने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांना आता कर्जमाफी सरसकट जाहीर करण्यात आलेली आहे। 2023 मधील हिवाळी अधिवेशनासाठी 3,79,99,000 इतकी रक्कम वितरित करण्याचा मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर 1,14,00,000 इतका निधी वितरित करण्यात निर्णय घेतलेला आहे। तर आपल्याला या ठिकाणी ई-केवायसी नसेल तर ई-केवायसी कंपल्सरी करणे गरजेचे आहे। या ठिकाणी आपण पाहून घेऊया जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी आपल्याला सिलेक्ट केलेले आपल्या शेतकऱ्यांचे या आपल्याला इथे आलेले आहेत। नाशिकमध्ये 8,778, पुण्यामध्ये 66,162, कोल्हापूरमध्ये 47,100, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10,234, लातूरमध्ये 12,457, अमरावतीमध्ये 17,215, नागपूरमध्ये 1,400 आणि एकूण 6,12,456 कर्ज माफीसाठी शेतकरी ठरवण्यात आलेले आहे। आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितक्या शेतकऱ्यांना शेअर करा। भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।